गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. प्रलंबित प्रश्न म्हणजे माझ्याकडे आता आमच्या समाजाच्या लक्ष्मीनगरच्या साईडने एक अण्णाभाऊ साठे कमान असेल, लवजी वसत साळवे यांची म्हणजे वेस असेल आणि महालक्ष्मी मंदिरासमोरची एक वेस असेल, असं 3 वेशीचं काम करायचं आहे. त्याच्यानंतर एक 100 बाय 60 बाय 100चा हॉल आमच्याकडे माझ्या म्हणजे बहिणी असतील, पुतण्या असतील, ज्यांचे म्हणजे आमच्याकडे आता येत्या पहिले मंदिरावर आपण मंदिराच्या परिसरात ती सोय करायचो लग्न कार्याची. पण आता लग्न असो किंवा मग साखरपुडा छोटा मोठा कार्यक्रम होईल असं आम्हाला एक सभा मंडपाची गरज, तो पण त्याचा प्रस्ताव तयार आहे. आणि आमच्याकडे आता सध्या अंगणवाडी आहे, पण ती डिजिटल अंगणवाडी. त्याच्यानंतर आमच्याकडं अभ्यासिका आहे, ते अभ्यासिका सुद्धा डिजिटल असं, त्याचे सुद्धा इन्स्ट्रुमेंट 60 लाख रुपयाचे तयार आहे. ते हॉल जो घेतला त्याचे इन्स्ट्रुमेंट तयार आहे. आता राहिला जो दुसरा प्रश्न घरकुलाचा, तर घरकुलाचा जो प्रश्न आहे तर तो 209 घरकुल मंजूर आपण केलेले आहेत. त्यापैकी 24 घरकुलाचं काम चालू आहे. पण त्याची अडचण अशी आहे का आपण स्वतः त्या घरकुलाला म्हणजे 2,60,000 रुपये हे शासन देणार आहे आणि 1 लाख रुपये आपण द्यायचे, म्हणजे लाभार्थ्याने द्यायचे. त्या लाभार्थ्याने त्याचा लाभ पूर्ण केल्यानंतर त्याचं घराचं काम पूर्ण होऊन त्याला तो ताबा मिळणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण काही मला बोलायचं नाही कोणावर काही, पण जर त्याची जर रक्कम जर दिली म्हणजे उमेदवारांनी, समोरच्या उमेदवारांनी, तर त्याचं स्वतःच घर त्याच्यामध्ये जर दिलं तर घराचं काम लवकर होईल. त्यांचं झालं म्हणजे समाजाचं होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांचे जे 2008ला आम्ही शासन म्हणून नाव होतं, शासनाचं नाव कमी करून आम्ही तिथं भोगवटदार नाव लावलं होतं. आता ते भोगवटदार नाव त्यांचं उद्यावर येत आहे, पण आता त्यांचं मालकी हक्कात नाव घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या समोर. तो आम्ही ह्या चालू वर्षातच म्हणजे निवडणूक झाल्यानंतर जेवढं लवकरात लवकर प्रश्न मार्गी लागेल ती काळजी घेऊ. माननीय प्राजक्त दादा तनपुरे, माननीय उषाताई तनपुरे, माननीय रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 7 मधून माझी आणि सोन्या बाप्पू जगधने यांची उमेदवारी आहे. तर आम्हाला जर संधी दिली सगळ्यांनी तर ह्या प्रभागाच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही दोघंही निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. घरकुल योजना असेल, त्याच्यामध्ये ज्या काही असतील समस्या त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.